स्टार्ट. विविध क्षेत्रांमधील सर्वांगीण विकास एका विशिष्ट कालमर्यादेत पूर्णत्वास न्यावयाचा असेल तर शासकीय यंत्रणा तसेच शासनाजवळील वित्तीय उपलब्धता केव्हाही तोकडीच पडेल. ह्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकीच्या शासनाच्या चौकटीत कार्य करण्यास खाजगी क्षेत्रास उत्तेजन देणे हे केवळ हितावहच नाही तर अनिवार्य ठरणार आहे. वीज निर्मिती, नवीन उद्योगधंद्यांची निर्मिती, महाराष्ट्रातील विविध भाग बाजारपेठेस जोडण्याकरिता लागणारे रस्ते व पूल इत्यादी उपक्रमांकरिता खाजगी क्षेत्रातील योग्य संस्था व व्यक्ती यांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी योजना आखण्यात येत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याचे स्मरण करणे व त्यांना आदरांजली वाहणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शासनाने त्यांना वेळोवेळी मानधन दिले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांचे स्वागत होईल अशी मला खात्री आहे. महाराष्ट्रातील विविध समस्या व त्यांच्या व्यापकता लक्षात घेऊन शासनाने त्यासंबंधी निश्चित धोरण व ठोस कार्यक्रम आखला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. यात आपण यशस्वी झालो तर 21व्या शतकाकडील आपली वाटचाल अधिक वेगाने होईल अशी माझी धारणा आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक पिढ्यांनी त्याग केला व रक्तही सांडले. धर्म, जात, प्रांत, भाषा यांमधील भेद विसरून गरिबांनी व इतर वर्गांनीही या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. अत्यंत परिश्रमाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी व देश आर्थिकदृष्ट्या बलवान करण्यासाठी सामाजिक एकता नांदणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता सर्व समाज घटकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्याची फळे कमकुवत घटकांपर्यंत व जनसामान्यांपर्यंत पोहोचावयाची यासाठी गांधीजींनी व पंडितजींनी घालून दिलेल्या तत्वांनुसार कार्य करण्याचा शासनाचा निर्धार आहे. या निर्धाराचा आपण आजच्या प्रसंगी पुनरुच्चार करूया. हे कार्य कोणी एकटा करू शकत नाही. यासाठी कोट्यावधी हात या कार्याला लागले पाहिजेत. स्टॉप.